सन्माननीय व्यासपीठ, उच्च गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, आज मी येथे माझा देश नव्हे तर आपला देश या विषयावरती बोलणार आहे. तर तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्याल असे मी नम्र विनंती करून माझ्या विषयाला सुरुवात करतो. विश्वाची निर्मिती झाल्यानंतर वैश्विक हालचाली व पृथ्वीतलावरील बदलांमुळे एकत्र असलेला भूभाग खंडामध्ये परावर्तित झाला. त्याच एका खंडामध्ये असेच हिमालय या पट्ट्यामध्ये जो देश निर्माण झाला त्या देशाचे नाव भारत. असंख्य हिंदू धर्मीय वस्ती येथे रुजल्या म्हणून याचे नाव हिंदुस्थानही पडले असावे. रघुकुलातील थोर पराक्रमी राजा भरत याच्यामुळेही या देशाचे नाव भारत पडले असावे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. असं कदाचित पर्वतापर्यंत माझ्या आजोबा पंजोबांना अभिमान वाटत असावा. या भारत देशावरती असंख्य पत्की आक्रमण झाली आणि आपल्या पूर्वजांनी त्या आक्रमण यशस्वीरित्या परतावून लावली आणि अखेर द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल फॉर द पीपल अँड बाय द पीपल या न्यायाने 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्य मिळवून गेलं आणि त्याचं नाव स्वतंत्र भारत कंस ऑफ इंडिया नामक राष्ट्र उदयास आले. त्यामध्ये राष्ट्रवासियांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो. खरोखरच आपण आपल्या देशात राहतो का? 1947 ते 2013 हा 66 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासामध्ये आपण कुठे आहोत याचा वैचारिक भान प्रत्येकाने ठेवला पाहिजे. जय हिंद असे म्हणताना अंगावरती उमटलेले रोमांच उपस्थितांपैकी किती जणांनी अनुभवले आहे? देश 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 म्हणजे नक्की काय हो? मी देशाचा मालक, चालक की पालक? या व्याख्येमध्ये मला नक्की तुम्ही कुठे ठेवणार? भारत माझा देश आहे हे अधिकृतपणे कधी सांगू शकणार? आणि भारत कधी कधी माझा देश होता हे सांगणारे लोक येथील सभोवत आपल्या लक्षात येत नाही का?